रॉकस्टार सिनेमा फेम बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिची बहीण आलिया फाखरी हिला अमेरिकेत चक्क एका खुनाच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली आहे. आलियावर तिचा एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्स आणि त्याची मैत्रीण ॲनास्टेशिया स्टार 18 यांच्या खुनाचा आरोप आहे. आलियाने न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे एका गॅरेजला आग लावली आणि यामध्ये या दोघांचाही मृत्यू झाल्याचं समजतंय. ईर्ष्येच्या भावनेतून हे धक्कादायक कृत्य केल्याचा आलियावरती आरोप आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे व यामध्ये नर्गिस फाखरीच्या आईने तसंच प्रत्यक्षदर्शींनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. डेली न्यूजच्या वृत्ताच्या हवाल्याने लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार आलियाने 2 मजली गॅरेजला आग लावली आणि यामध्ये जेकब्स आणि त्याची मैत्रीण ॲनास्टेशिया स्टार 18 यांचा गुदमरल्याने भाजल्यामुळे मृत्यू झाला. द पोस्टनुसार एडवर्ड जेकब्सच्या आईने असं सांगितलंय की एडवर्ड आणि आलियाचं नातं 1 वर्षाआधी संपलं होतं, मात्र ब्रेकअप होऊनही आलिया त्याचा सतत पाठलाग करत होती. एडवर्ड व ॲनास्टेशिया हे रिलेशनशिपमध्ये नव्हते, फक्त मित्र होते. मात्र त्यांच्या या नात्याबाबत आलियाच्या मनामध्ये साशंकता होती आणि म्हणूनच ईर्ष्या वाटत असल्याने आलियाने रागात येऊन गॅरेजला आग लावली, ज्यामध्ये या दोघांचाही मृत्यू झालाय. दरम्यान या प्रकरणी आलियाला अटक करण्यात आली असून तिचा जामीन नाकारण्यात आलेला आहे. तिने जाणीवपूर्वक त्या दोघांना आगीत अडकवलं. धुरात जीव गुदमरल्याने आणि भाजल्याने दोन्ही पीडितांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असं डिस्ट्रिक्ट अटर्नी मेलिंडा कॅच यांनी एका निवेदनात म्हटल्याचं कळतंय. या एकूण प्रकरणावरती नर्गिस फाखरीच्या आईने आता सध्या प्रतिक्रिया दिलेली. खरं तर नर्गिस फाखरीने बहिणीवर लागलेल्या या आरोपांबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र तिच्या आईने आलियाचा बचाव करत ती असं करू शकत नाही असं म्हटलेलं आहे. मला वाटत नाही की ती कोणाचा खून करेल, ती सर्वांची काळजी घेणारी आहे, सर्वांना मदत करणारी आहे, असं सुद्धा नर्गिसच्या आईने आपल्या लेकीच्या बचावार्थ म्हटलेलं आहे. या एकूण घटनेमध्ये ज्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना माहिती दिली आहे त्यांचंही म्हणणं आता सध्या समोर येत आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय हेही आपण पाहूया. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका साक्षीदाराने प्रत्यक्षदर्शी म्हणून पोलिसांना जी माहिती दिली त्यात त्यांनी असं सांगितलं की आम्हाला काहीतरी जळत असल्याचा वास आला. जेव्हा आम्ही बाहेर येऊन पाहिलं तेव्हा पायऱ्यांवर ठेवलेल्या सोफ्याला आग लागली होती. दोघांचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला आगीत उडी मारावी लागली. याआधी आलिया अनेकदा सर्वांना म्हणायची की त्याचे घर ती जाळून टाकेल, पण आम्हाला सगळ्यांना असं वाटायचं की ती गंमत करतीये, पण आता हे खरोखरच ठरलेलं आहे. त्यामुळे साहजिकच सगळ्यांना धक्का बसलाय. या प्रकरणाचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी तसंच मुंबईसह महाराष्ट्र व देश विदेशातील विविध बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.